नमस्कार, मी प्राध्यापक मोहन बेटावकर, मंत्रशास्त्र अभ्यासक. आपण आज अधिक महिन्याविषयीचा दुसरा भाग बघणार आहोत. अधिक महिना कसा निर्माण झाला आणि त्याच्या मागचं जे काही लॉजिक आहे हे आपण आधीच्या भागामध्ये बघितलंच. हा जो अधिक महिना आहे ह्याच्यामध्ये दानधर्माला महत्त्व सांगितलं आहे, तीर्थस्थानाला महत्त्व सांगितलं आहे आणि आपल्या उपोषणाला म्हणजे आपल्या उपवासाला पण महत्त्व सांगितलं आहे. हे जे 30 दिवसांचा हा जो एक्स्ट्रा महिना असतो अधिक महिना, याच्यामध्ये तुम्ही भुक्त पाळा किंवा नक्त पाळा असं म्हटलंय. भुक्त याचा अर्थ सकाळी केलेला उपवास आणि नक्त याचा अर्थ संध्याकाळी केला किंवा रात्री केलेला उपवास. केव्हा तरी एकदा उपवास करावा असा संकेत आहे. त्याचबरोबर शास्त्रामध्ये असंही म्हटलेलं आहे की ह्या अधिक महिन्याच्या काळात तुम्हाला तसं जमणार नसेल तर तुम्ही एक भुक्त पाळू शकता. म्हणजे कधी सकाळी जेवू शकतात, कधी रात्री जेवू शकतात, पण इतर वेळेस जेवायचं नाही, इतर वेळेस उपवास करायचा. तेही नाही जमलं तर आईचीच भोजन असंही एक म्हटलेलं आहे. म्हणजे केव्हा तरी अचानक दुसऱ्याच्या घरी जायचं आणि तिथे जेवायचं, असाही एक कन्सेप्ट आहे. हे झालं याच्याविषयी, आपल्या भोजनाविषयी. पण त्यातला एक दुसरा प्रवाह असा आहे की असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जर कधी ह्या अधिक महिन्याच्या काळात मौन पाळून भोजन केलं तर तुमच्या पापनाशन होतं, पापांचा नाश होतो. आणि हा एक प्रकार आहे. त्याचबरोबर तीर्थस्नान सांगितलंय, तीर्थाटन सांगितलंय, देवळांची भेटी घ्यायच्या, देवळं बघायची, तिथे जाऊन साधना करायची, पावन पर्वावरती नदीमधलं स्नान करायचं. जर कधी ती अजून पवित्र असेल, जशी महाराष्ट्रात गोदावरी आहे, अशा नदीचं स्नान केलं तर तो पण एक पुण्य संचयनाचाच भाग आहे. याचबरोबर दान पण सांगितलंय. दीपदान आहे, अन्नदान आहे, जलदान आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं पण दान सांगितलेलं आहे. असंही म्हटलंय की ह्या 30 दिवसात दररोज छोटं छोटं दान करावं, सत्पात्री ज्याला गरज आहे त्याला. आणि तेही नाही जमलं तर त्यासाठी त्यांनी तिथ्या दिलेल्या आहे. जसं शुक्ल पक्षातली द्वादशी आहे, कृष्ण पक्षातली द्वादशी अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशी आहे, तसंच या अधिक महिन्यात येणारी पौर्णिमा किंवा अमावस्या ही पण दानास उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर व्यतिपाती योग आणि वैकृती योग हे दोन्ही योग जे इतर वेळेस अशुभ मानले जातात, हे या काळात दानासाठी शुभ मानले गेले आहेत. याचबरोबर असंही सांगितलेलं आहे की ह्या पर्व काळात तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली भोजन घ्यावं. याचं कारणही आहे. आवळ्याच्या झाडामध्ये श्री विष्णूंचा वास असतो, त्याच्यामुळे त्यांचं सान्निध्य लाभण्यासाठी आवळ्याच्या झाडाखाली भोजन करावं असाही एक संकेत आहे. पूजनालाही महत्व आहे. या संपूर्ण काळात विष्णूचं पूजन व्हायला पाहिजे, कृष्णाचं व्हायला पाहिजे, विष्णूच्या कुठल्याही अवताराचं पूजन व्हायला पाहिजे, नामस्मरण व्हायला पाहिजे, मंत्रजप व्हायला पाहिजे. ते नाही जमलं तर किमान दररोज श्रीकृष्णाला एक तुळशीचं पान वाहता यायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की तुळशीचं पान वाहताना रविवारी तुळस खुडायची नसते, त्यामुळे जेव्हा रविवार येईल त्यावेळेस आदल्या दिवशी तुळस खुडायची आणि ती दुसऱ्या दिवशी कृष्णाला व्हायची. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या अधिक महिन्यामध्ये येणारा प्रत्येक मंगळवार हा मोठा मंगळवार किंवा बडा मंगळवार म्हणून ओळखला जातो. आणि त्या दिवशी श्रीरामाच्या आणि हनुमंताच्या भक्तीला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. जो साधक या बडा मंगळवारी म्हणजे अधिक महिन्यातल्या मंगळवारी श्रीरामांची किंवा हनुमंताची सेवा करेल, साधना करेल, मंत्रजप करेल, पूजा करेल, त्याला त्याचा सगळा पापनाश होईल असं सगळं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे आपल्या मनातील जी शंका आहे, हा जो अधिक मास आहे हा अशुभ आहे, तसं नसून या सर्व कार्यांसाठी तो अतिशय शुभ मानला गेला आहे. धन्यवाद.